तुम्हाला माहिती आहे माझ्या एका मैत्रिणीला स्तनाचा कर्करोग झालाय. हे जगात मृत्यूचं दुसरं सगळ्यात मोठं प्रमुख कारण आहे आणि भारतात दर 4 मिनिटांनी एका स्त्रीला जीव देणं कर्करोगाचे निदान होते, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. मग याला आपण बरं नाही करू शकत का? बरोबर, करू शकतो, पण हा खेळा लहान असतानाच त्याला शोधलं पाहिजे, कारण ज्ञान हीच शक्ती आहे. म्हणजे काय? हा कर्करोग अदृश्य खेकड्यासारखा आहे, जो आपल्याला कळण्याआधीच वाढतो आणि आपल्या खातो. मग हा खेकडा लहान असतानाच आपण शोधू शकत नाही का? अवघड आहे, पण अशक्य नाही. आपण सगळे मिळून प्रत्येक स्त्रीला हा लहान खेकडा शोधण्यास सक्षम बनवूया. कसं? मी सांगते. तुमच्या हाताच्या पहिल्या 3 बोटांनी गाठ तपासावी, आधी अधर, मध्यम व तीव्र दाब वापरून. पहिली पद्धत सर्क्युलर मोशन. बोटांना स्तनाच्या बाहेरील भागापासून गोलाकार रीतीने हळूवार अंतरिम भागात निप्पलपर्यंत तपासत आणावे. दुसरी पद्धत रेडियल मोशन. निप्पलपासून सरळ रेषेत बाहेरील भागापर्यंत आणि बाहेरून सरळ रेषेत निप्पलपर्यंत संपूर्ण स्तन या पद्धतीने तपासावे. कृपया नोंद घ्यावी. ही तपासणी दर महिन्याला पाळी संपण्याच्या 1 आठवड्या आधी करावी. आणि अजूनही चुकलं तर काय? ही 3 टप्प्यांची चाचणी आहे, ज्यामध्ये प्रथम पॅल्पेशन, जे मी तुम्हाला शिकवलं, दुसरं म्हणजे मॅमोग्राफी आणि तिसरं येतं FNAC, ज्यात या खेकड्यामध्ये सुई घालून त्यातलं पाणी काढलं जातं. मॅमोग्राफी म्हणजे काय? हा एक प्रकारचा क्षकिरण किंवा एक्सरे आहे, जो विशेषतः स्तनांमधील विकृती पाहण्यासाठी डिझाईन केलेला आहे. पुरुषांनाही धोका आहे का? नाही, स्त्रियांना जास्त धोका आहे जेव्हा ती मद्यपान आणि धूम्रपानाचे सेवन करते तेव्हा. दीर्घ पुनरुत्पादक आयुष्य, उशिरा पहिली गर्भधारणा, गर्भनिरोधकामुळे दीर्घ काळापर्यंत इस्ट्रोजन एक्सपोजर, 40 नंतरचा लठ्ठपणा आणि गर्भपिशवीमध्ये इस्ट्रोजनची गाठ. जसे जसे वय वाढते तसे तसे जोखीम वाढते. माहिती आपण त्याला कसं टाळू शकतो? हो, नियमित व्यायाम, मासिक पाळीनंतर हॉर्मोनल थेरपी मर्यादित करणे, कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असल्यास अनुवांशिक चाचणी करणे, धूम्रपान आणि मद्यपान टाळणे, स्तनपान, योग्य वजन राखणे. मग आपण सुरुवातीच्या टप्प्याला याला कसे फोडायचे? हे बघ, हा खेकडा आता तुम्हाला दिसतोय नाही. आणि आता अरे, हा तर मोठा झाला आहे. हा शेवटचा टप्पा आहे, ज्यात हा आजार प्राणघातक ठरतो आणि आपल्याला लक्षणे दिसू लागतात, जसे की स्तन किंवा काठीत गाठ, निप्पलमधून पाणी किंवा रक्त वाहणे, सुजलेले स्तन, स्तनांवर खाज सुटणे आणि स्तनांच्या स्वरूपात बदल होणे, निप्पल्स संवेदनशील होणे आणि छातीच्या भागात वेदना होणे.